मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर घेणार भेट। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार। सिल्लोडमधल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। ठाकरे गटाचा आज पुण्यामध्ये शिवसंकल्प मेळावा। उद्धव ठाकरेंच्या राज्यातल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं जाणार। पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही। वीज माफीवरून अजित पवारांचं मोठं विधान। विधानसभा निवडणुकीमध्ये सिटिंग जागा त्या पक्षाकडेच राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा। अजित पवारांची माहिती। तर सिटिंग जागांबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया। अजितदादांमुळे लोकसभेत नुकसान नाही, भाजप केंद्रीय नेतृत्वाचं मत। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा माझाच्या कार्यक्रमामध्ये दावा। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातच विधानसभा लढणार असल्याचं वक्तव्य। आमदार संग्राम थोपटे आणि शंकरराव कोल्हेंचा कारखाना अखेर वगळला। 11 कारखान्यांना 1590 कोटींची थक हमी। नव्यानं शासन आदेश प्रसिद्ध। संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आज काँग्रेसचं टोल विरोधी आंदोलन। रस्ते सुस्थितीत नसल्यानं टोल न भरण्याची काँग्रेसची भूमिका। पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम, सतेज पाटील रस्त्यावर उतरणार। नाशिक ते खेड 8 पदरी रस्ता होणार। 7827 कोटींच्या प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी। एसटी कर्मचाऱ्यांचं 9 ऑगस्ट पासून राज्यभरात धरणं आंदोलन। पगार, महागाई भत्ता, घर भाडं, वार्षिक वेतन वाढीची मागणी। 14 संघटना आंदोलनात सहभागी होणार। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकर 3ऱ्या पदकाच्या शर्यतीत। 25 मीटर एअर पिस्टलच्या स्पर्धेत मनु भाकर फायनलमध्ये। आज दुपारी 1 वाजता होणार फायनल। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काल भारतीय खेळाडू चमकले। लक्ष्य सेन ऐतिहासिक सेमीफायनलमध्ये। हॉकीत भारतानं ऑस्ट्रेलियाला नमवलं। तिरंदाजीत अंकिता आणि धीरज उपांत्यपूर्व फेरी। आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली वनडे मॅच झाली टाय। भारतानं 1 धाव हवी असताना 2 विकेट्स गमावल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।